असं आहे की डिसेंबरमध्ये निवडणुका होणार हे सांगायला भविष्यकार लागत नाही। सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती, तिचा निर्णय लागेपर्यंत कोणी असं म्हटलं असतं तर तुम्ही म्हणाला असतात की काय सांगता, अजून ते निकाल लागू देतो, निकाल लागला। उलट सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला आदेश दिलेला आहे की त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घेतल्या पाहिजेत। त्यात त्यांनी 4 आठवडे म्हटलं, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने 4 आठवड्यामध्ये अधिसूचना पण काढली, प्रभाग रचनेला सुरुवात झाली। आता त्यांनी पाऊस आणि प्रभाग रचना लावायला वेळ लागेल तर तुम्हाला निवडणुका लांबवता येतील, परंतु आमची परवानगी घ्यावी लागेल असं म्हटलं। बहुधा महाराष्ट्र शासन कुठल्याही कारणाने आता निवडणुका पोस्टपोन करण्याच्या मूडमध्ये नाही। याचं कारण सुप्रीम कोर्टाच्या केसमुळे पर्याय नव्हता। अदरवाईज 3-3, 4-4, 5-5 वर्ष हे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत। प्रशासन कितीही चांगलं असलं तरीसुद्धा ते लोकांशी इतकं कनेक्ट नसतं। नगरसेवक काय ते म्हणतो, अरे काय ताई म्हणतो, हे गटरचं काम बघ, तू लगेच धावत महानगरपालिकेत जातो। त्यामुळे आता कोणी त्या निवडणुका पोस्टपोन करण्याच्या मूडमध्ये नाही। नगर विकासने जे टाईमटेबल घोषित झालेलं आहे ते टाईमटेबल असं दाखवतं आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रभाग रचना पूर्ण होईल, मग रिझर्वेशन्स पडतील, मग नोटिफिकेशन निघेल। पूर्वी 45 दिवसाची नोटीस लागायची, आता 30 दिवसाची नोटीससुद्धा पुरते। आणि त्यामुळे रफली ऑक्टोबर महिन्यामध्ये एक ग्रुप जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका, नोव्हेंबर महिन्यामध्ये एक ग्रुप जिल्हा परिषद, कारण एका वेळेला नाही घेता येणार, एवढी मॅनपॉवर नसते ना, ती मशीन्स पण नसतात। आणि करता प्रभाग रचनेचा विषय महानगरपालिकेला जास्त आहे। पुण्यात आहे 32 गावं आली, कोल्हापूरमध्ये आहे एक नगरसेवकाला आहे 4 करायचं आहे। आणि त्यामुळे बहुधा लॉजिकली शेवटी महानगरपालिका डिसेंबरमध्ये